हॅपी वुमन्स डे. नमस्कार. या महिला दिनानिमित्त मी घेऊन आली आहे एक छोटीशी कविता ज्याचं नाव आहे ती आणि हॉर्मोन्सचं जाळं. आहे ती थोडी वेगळी, आहे ती थोडी वेगळी, कारण वेगळं हॉर्मोनचं जाळं तिच्यात वास करतं, कारण वेगळं हॉर्मोनचं जाळंच तिच्यात वास करतं. आईच्या गर्भातच तिचंही गर्भाशय रूप धारण करतं, आईच्या गर्भातच तिचंही गर्भाशय रूप धारण करतं. शेतात जसं बीज पेरावं तसंच तिचं आयुष्य सुरू होतं. जशी मोठी होते FSH हॉर्मोन तयार होतो, जशी मोठी होते FSH हॉर्मोन तयार होतो, फॉलिकल तयार करत पाळी येण्यासाठी बीज तयार करतो. मागोमाग LH हॉर्मोन पळत पळत येतो, मागोमाग LH हॉर्मोन पळत पळत येतो. बीज मोकळे करतो तेव्हा कुठे जाऊन महिन्याचा रक्तस्राव होतो, बीज मोकळे करतो तेव्हा कुठे जाऊन महिन्याचा रक्तस्राव चालू होतो. कॅल्सिट्रायल तिची हाडे मजबूत करतो, कॅल्सिट्रायल तिची हाडे मजबूत करतो, शरीराचा पायच जणू तो रचत असतो. कॉर्टिसॉल माया ममता आणि प्रेमाला न अति जास्त न अति कमी ठेवतो, कॉर्टिसॉल माया ममता प्रेमाला न अति जास्त न अति कमी ठेवतो. धडधडती हृदयाची श्वास तो आल्हादाचा करून मूड सुद्धा हॅपी करतो. पण काय करणार, याच गोष्टींचा त्रास मात्र तिला होतो, पण काय करणार, याच गोष्टींचा त्रास मात्र तिला होतो. धडधड हृदयाची वाढून ॲड्रिनालिन आपलं काम करतो. याचसाठी तर डोपामाइन येतो, याचसाठी तर डोपामाइन येतो आणि आनंदाची उधळणच तो करून जातो. आहे ती सूर्यासम, आहे ती सूर्यासम, म्हणून जो करतो ऑन तिचं तळपतं रक्त. मेन्स्ट्रुएशन, बोन मास आणि फर्टिलिटी यांच्यासाठी येतो टेस्टेस्टेरॉन. ती आहे खूप सुंदर बाहेरून आणि आतूनही, ती आहे खूप सुंदर बाहेरून आणि आतूनही. इस्ट्रोजन देतो तिला सुंदर त्वचा, केस व प्रजनन अंगही, इस्ट्रोजन देतो तिला सुंदर केस, त्वचा आणि प्रजनन अंगही. तो देह अति सुंदर होतो जेव्हा ती आई बनणार असते, तो देह अति सुंदर होतो जेव्हा ती आई बनणार असते आणि तिच्या आई होण्याच्या प्रवासात प्रोजेस्टेरॉनची मदत होत असते, तिच्या आई होण्याच्या प्रवासात प्रोजेस्टेरॉनची मदत होत असते. आई होताच निसर्ग प्रोलॅक्टिनला पाठवतो, आई होताच निसर्ग प्रोलॅक्टिनला पाठवतो आणि तिच्या अमृतानेच बाळाचे पोषण तो करतो. आहे ती तापट जशी सूर्याची कन्या, आहे ती तापट जशी सूर्याची कन्या. प्रयत्न असतो तिचा सर्वांची मनधरणी करण्या, प्रयत्न असतो तिचा सर्वांची मनधरणी करण्या. शेवटी त्रास मात्र तिलाच सहन करावा लागतो, शेवटी त्रास मात्र तिलाच सहन करावा लागतो आणि मनासोबत पोटोबा पण दुखावतो. तेव्हा मदतीला सिरोटोनिन येतो, तेव्हा मदतीला सिरोटोनिन येतो, जो तिचा मूड आणि पोट दोन्हीची गाठ सोडतो. खूप एनर्जेटिक आहे ती, खूप एनर्जेटिक आहे ती, कारण बॅक सपोर्ट इन्सुलिन देतो. ब्लड शुगर नियमित करण्याचे कामच तो करतो. हीच एनर्जी शरीरात जो रेग्युलेट करतो, हीच एनर्जी शरीरात जो रेग्युलेट करतो. हीट आणि ऑक्सिजन देऊन थायरॉइड तिला मोकळा श्वास देतो, हीट आणि ऑक्सिजन रेग्युलेट करून थायरॉइडच तिला मोकळा श्वास देतो. एवढं सगळं करून सरते शेवटी ती थकून जाते, एवढं सगळं करून सरते शेवटी ती थकून जाते. जवळ आपलं कोणी नसलं तरी झोपण्याचा प्रयत्न मात्र ती करते. अशा वेळी एक जण येतो, अशा वेळी एक जण येतो, पण त्याला आईसारखं थोपटणं जमत नाही, परंतु शारीरिक उष्णता कमी करून रिलॅक्सेशन मात्र तो देतो. दिवस मावळावा तसा विचारही मावळतो, दिवस मावळावा तसा विचारही मावळतो आणि झोपी घालतो तो मेलाटोनिन असतो, जो झोपी घालतो तो मेलाटोनिन असतो. ही जर कविता तुम्हाला आवडली असेल तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.